तळोदा शहरातील 2 जबरी चोरीसह नंदुरबार उपनगरातील मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी, 3 आरोपी जेरबंद, 39,000चा मुद्देमाल जप्त। नंदुरबार जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं तळोदा शहरातील 2 जबरी चोरीच्या गुन्ह्यांसह नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला। या कारवाईत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। त्यांच्याकडून 2 जबरी चोरीतील मोबाईल फोन व चोरीची मोटरसायकल असा एकूण 39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील व 9 गड गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू होता। दरम्यान 27 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळोदा शहरातील भन्साली प्लाझा समोर तसेच ठाणेदार गल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या घटनांमध्ये तळोदा तालुक्यातील रोजवा येथील 3 इसमांचा सहभाग आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रोजवा इथं जाऊन तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी संदीप रायसिंग नाईक वय 21, युवराज सायसिंग नाईक वय 23 आणि धीरेश रमेश नाईक वय 19 तिघेही राहणार रोजवा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी संगनमत करून तळोदा शहरातील दोन्ही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचं तपासात समोर आलं। या जबरी चोरीच्या घटना करताना वापरण्यात आलेली बिना नंबरची मोटरसायकल 2 वर्षापूर्वी जिजामाता कॉलेज समोरील गेट जवळून चोरी केल्याची माहिती आरोपींकडून मिळाली। या कारवाईत आरोपींकडून 2 मोबाईल फोन, 1 मोटरसायकल असा एकूण 39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। 3 गुन्ह्यांचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे पुढील 3 गुन्हे उघडकीस आले। तळोदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 432/26 BNS 309/1, तळोदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 433/26 BNS 309/1, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 200/24 IPC 379। मोटरसायकल चोरीनंतर ज्येष्ठ नागरिकांना बनवत होते। लक्ष तपासादरम्यान आरोपींची चोरी करण्याची पद्धत समोर आली। आरोपी प्रथम मोटरसायकल चोरी करून त्यावर फिरत असत, त्यानंतर सामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांच्या मोटरसायकलच्या मागून येत त्यांना थांबवून खिशातील मोबाईल बळजबरीने चोरून नेला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं। या कारवाईमुळे तळोदा शहरातील जबरी चोरीच्या घटनांचा छडा लागलाय। चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। ही दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे तसेच पोलीस हवालदार सचिन साईंदाने, निशिगंध गवळे आणि राहुल पांढरकर यांच्या पथकाने केले। पंचतारका न्यूज चॅनलसाठी शैलेंद्र आहेरे, तळोदा।